सुरुवातीला खूप जास्त प्रेम, सतत मेसेजेस, कॉल, कॉम्प्लिमेंट्स आणि तुम्हाला वाटतं, अरे एवढं प्रेम करणारा माणूस टॉक्सिक कसा असू शकेल? पण आज मी तुम्हाला एक कटू सत्य सांगणार आहे. सगळ्यात जास्त प्रेम हे कधीही सेफ नसतं. लव्ह बॉम्बिंग म्हणजे काय? तर लव्ह बॉम्बिंग म्हणजे खूप जास्त प्रेम, तेही खूप लवकर, खूप इंटेन्सिटीने. पहिल्याच काही दिवसात तू माझ्यासाठी स्पेशल आहेस, मी तुला आयुष्यभर सोडणार नाही, तुझ्यासारखी कोणी नाही. हे सगळं ऐकायला ना खूप सुंदर वाटतं. पण एक प्रश्न असा आहे की एवढं प्रेम इतक्या कमी वेळात कसं? लव्ह बॉम्बिंग ॲडिक्टिव्ह वाटतं कारण ते तुमच्या इमोशनला नाही तर तुमच्या नर्वस सिस्टीमला हिट करतं. तुम्हाला स्पेशल वाटायला लागतं, चूजन वाटायला लागतं, फायनली सीन वाटायला लागतं आणि मग तुमचा मेंदू म्हणतो हेच प्रेम आहे. पण खरं प्रेम एक्साइटमेंटमध्ये नाही तर सेफ्टीमध्ये असतं. लव्ह बॉम्बिंगचा खरा हेतू हा प्रेम करणं नसतो, तो असतो अटॅचमेंट क्रिएट करणं. जेव्हा तुम्ही इमोशनली अटॅच होता तेव्हा हळूहळू कंट्रोल सुरू होतो. एक्झाम्पल्स, माझ्याशिवाय तुला कोणी समजून घेत नाही किंवा तू फक्त माझ्यावरच ट्रस्ट ठेव. आणि ना जे सुरुवातीला ओव्हरडोस सारखं होतं ते नंतर तुम्हाला विड्रॉवल पर्यंत येऊन पोचता तुम्ही. एक दिवस मग तुम्हाला जाणवतं की मेसेजेस कमी झालेत, ॲप्रिशिएशन गायबच झालंय आणि तुम्ही स्वतःला विचारता की मी काय चुकली आहे. पण सत्य हे आहे, तुम्ही काहीच चुकलेलं नसता, फेज बदलला आहे. लव्ह बॉम्बिंग नंतर येतो तो क्रिटिसिझम, सायलन्स, कन्फ्युजन. हेल्दी रिलेशनशिपमध्ये प्रेम वाढत जातं, तेच टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये प्रेम कमी करून कंट्रोल वाढवला जातो. जर सुरुवातीलाच तुम्हाला तुमचं जग लहान करायला सांगितलं गेलं, फ्रेंड्स, रुटीन, बाउंड्रीज सोडायला सांगितलं गेलं, तर तो रेड फ्लॅग आहे हे लक्षात ठेवा. लक्षात ठेवा की स्लो लव्ह बोरिंग वाटू शकतं, पण तेच सेफ असतं. जे प्रेम तुम्हाला घाई करायला लावतं ना ते प्रेम नाही, ते मॅनिप्युलेशन असू शकतं. सो मी प्रतिभा, द सोल अलाइनमेंट कोच, आणि इथे आपण स्वतःला ॲक्सेप्ट करायला शिकतो. आणि तुम्हालाही जर असं तुमच्या प्रेमामध्ये वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा.